चालेल, रेकॉर्डिंग सुरू करायचं विसरले होते मी. एनी हाव, ठीक आहे. तर हा आहे, याला काय करा तुम्ही, को पायलट उघडा. ठीक आहे. आणि को पायलट उघडल्यानंतर मी पण इथं को पायलट उघडते. को पायलट मध्ये यू हॅव टू पुट दिस टेबल, जो मी इथं पाठवलाय तुम्हाला. हे बघा, हा वाला जो आहे याला तुम्ही कॉपी करून त्याच्यात टाकू शकता. हा माझा टेबल आहे. सो आय कॉपी दिस, कंट्रोल सी, and I will come here, control V, आणि त्याच्यानंतर what I will do is I'll also copy this prompt. तर हा प्रॉम्प्ट जो आहे तो आपण कॉपी करून याला कशामध्ये टाकूया, को पायलट मध्ये टाकू. काय उत्तर आलं सांगा बरं. Analyze this bank transaction data and identify suspicious pattern such as unusual amount, repeated transactions and location mismatch. काय म्हणतो को पायलट? असे उत्तर आलीत तुमची. अनयुज्युअल अमाऊंट आला. अनयुज्युअल अमाऊंट कधीचा आहे? 10 फेब्रुवारी. कुठं स्पेंड केलं तुम्ही? का इलेक्ट्रॉनिक स्टोर. विच प्लेस? दुबई. हाऊ मच अमाऊंट डिड यू स्पेंड? 1,50,000, म्हणजे 1.5 लाखाचं ट्रान्झॅक्शन झालेलं आहे. सो इफ यू लुक एट दिस, एव्हरी डे तुम्ही किती स्पेंड करताय? 2,000, 2,000, 100, 2,000, 2,000. स्पेंडिंग पॅटर्न काय आहे तुमचं? 2,000. आणि सडनली एका दिवशी तुम्ही किती स्पेंड करता? 1,00,000, म्हणजे 1.5 लाख तुम्ही स्पेंड करताय. तुम्ही कुठले आहात? सपोज तुम्ही बडोद्याचे आहात. रोज तुम्ही बडोद्यावरनं स्पेंड करता. या दिवशी तुम्ही कुठनं स्पेंड केलं? दुबईवरनं स्पेंड केलं. तर हे अनयुज्युअल आहे. अमाऊंट ऑल्सो अँड प्लेस ऑल्सो, राईट? सो इट विल शो अनयुज्युअल अमाऊंट. रिपीटेड ट्रान्झॅक्शन ऑल्सो कॅन बी अ फ्रॉड. 10th फेबला तुम्ही घेतला, लगेच 11th फेबला घेतला, लगेच अगेन यू हॅव टेकन फ्रॉम द सेम प्लेस. So these are multiple transactions. Generally we do, if one shop, एका शॉप मध्ये आपण घेत असणार तर आपण एकच ट्रान्झॅक्शन करतो. 2, 3, 4 मल्टिपल नाही करत. लोकेशन मिसमॅच. तुम्ही बडोद्याचे आहात, इंडिया, आणि तुमचं कुठे आहे? दुबईला करताय तुम्ही. सो दिस इज हाऊ इट शोज. It will show this as unusual amount plus location mismatch. असं आलं तुमच्या को पायलटवर मुलांनो? हो की नाही? सुमिता, सोनिया, बाकीचे उत्तर द्या रे. चॅटबॉट मध्ये तरी लिहा. रवी, टिळक चौधरी, सिद्धेश, समृद्धी, these are the people, they are always answering. हा, सोनिया, केशव, नंद, these people are doing also, I guess. मग तुम्ही अनम्यूट करून बोलत काय नाही? यू कॅनॉट अनम्यूट युअर सेल्फ, इज इट? येस येस मॅडम, भेटलं ते सस्पेसेस. अच्छा अच्छा अच्छा. बरं बरं, म्हणूनच माझी मुलं करत नाहीयेत वाटतं, नाहीतर. बरं बरं, ठीक आहे, ठीक. बरं बरं, ठीक आहे. तर हे असं आलेलं आहे, म्हणजे हे एक जस्ट टू गिव्ह यू अ फील दॅट हाऊ डज इट ऍक्च्युअली वर्क, राईट? So this is how Copilot has given us unusual amount plus location mismatch, right? So this was the first activity. I hope की सगळ्यांनी ही activity केली. हे कन्सिडर करून पुढे जात आहे. कुठं गेलं? राईट. मग डॅशबोर्ड एलिमेंट्स. आता एक डॅशबोर्ड पण, सेकंड ऍक्टिव्हिटी पण करूनच घेऊया आपण. ती पण बघूया की काय आहे याच्यामध्ये. ऍक्टिव्हिटी 2. ऍक्टिव्हिटी 2 मध्ये बघ, मी हा टेबल टाकते. ऍक्टिव्हिटी 2 जे आहे ना, त्याच्यामध्ये आम्ही टेबल तुमच्या याच्यात चॅटमध्ये टाकूनच देते. थांब. पेस्ट दिस टेबल ऑल्सो, अँड हा टेबल टाकलाय. याला तुम्ही एक्सेल मध्ये उघडा. पेस्ट दिस इन एक्सेल.
एक्सेल मध्ये करून देन यू सी की ह्याच्यात तुम्हाला कुठं कुठं फ्रॉड वाटतं, फ्रॉडुलंट ट्रान्झॅक्शन्स. ठीक आहे, त्याला थोडंसं अनालाइज करा एक्सेल मध्ये आणि मग मला सांगा. टोटल काउंट करा, किती ट्रान्झॅक्शन्स आहेत ते काउंट करा. किंवा छोटा डेटाबेस तो घ्या किंवा मग हा वाला डेटाबेस घ्या. त्याच्यापेक्षा छोटा अजून डेटाबेस देते म्हणजे तुम्हाला करायला पण सोपं जाईल. थांबा, हा घ्या, सोपं आहे. Okay. Saloni has also joined us. Yes, I read in the chat, Saloni, that you have joined us. Very good. सो ना आता ह्या डेटाबेस मध्ये तुम्हाला आयडेंटिफाय करावं लागेल टोटल किती ट्रान्झॅक्शन्स आहेत. तर 1, 2, 3, 4, 5 आणि 6. देर आर टोटल काउंट फंक्शन ऑल्सो इफ यू पुट इन एक्सेल तुम्हाला दाखवेल की हाऊ मेनी ट्रान्झॅक्शन्स आर देर. देर आर 6 ट्रान्झॅक्शन्स. आउट ऑफ दॅट हाऊ मेनी आर येस. म्हणजे हे सस्पिशियस आहेत बघा. त्याला जर आपण एक्सप्लेन करायचं तर ही डेट आहे, हा अमाऊंट आहे. ठीक आहे, मग मी कुठं कुठं स्पेंड केलं, माझी लोकेशन कुठली होती आणि हे सस्पिशियस आहे की नाही. सुपरवाइज्ड मशीन लर्निंग सारखं त्यांनी आपल्याला सांगितलं की हे सस्पिशियस आहे, हे सस्पिशियस आहे अँड दिस इज ऑल्सो सस्पिशियस. ठीक आहे, सो 3 ट्रान्झॅक्शन्स ते दाखवतं की सस्पिशियस आहे. मग याला एक्सेल मध्ये कॉपी करूयात आणि आपण बघूया. आता याच्यावर मी तुम्हाला जे फंक्शन दिलेले आहेत ना, दॅट यू कॅन पुट दिस. टोटल किती ट्रान्झॅक्शन्स आहेत. इफ आय वॉन्ट टू नो की माझे टोटल ट्रान्झॅक्शन्स किती आहेत. ठीक आहे, सो आय कॅन डू दिस. इथं मी येऊन आय जस्ट I will do this is equal to count. Okay, I do not. पस्तीस सगळे मिळून दाखवत आहे. आपल्याला नुसतं हेच करूया. इज इक्वल टू काउंट म्हटलं की आपल्याला इथून इथपर्यंत जरी म्हटलं तरी ते सांगेल की किती ट्रान्झॅक्शन्स आहेत. म्हणजे आपले 6 ट्रान्झॅक्शन्स आहेत, है ना. इट विल शो दॅट वी हॅव डन 6 ट्रान्झॅक्शन्स टिल नाउ. आता वी हॅव टू काउंट वेदर हाऊ मेनी, याच्यातले किती येस आहेत आणि किती नो आहेत. जर आपल्याला तसं करायचं तर आपण काय करणार, काउंट इफ लास्ट कॉलम सिलेक्ट कर आणि त्याच्यामध्ये येस आहे की नाही. ठीक आहे, आता याला जर बघायचं तर मी हे पुन्हा त्याच्यात टाकते म्हणजे मला समजेल. हा टॅब आणि सिलेक्ट काय करणार आहे आता. हे इग्नोर दिस E2 to E7. सो व्हॉट यू विल हॅव टू डू इज, आपण असं करूया. आय विल कम ओव्हर हिअर. आय विल से इज इक्वल टू COUNT काउंट इफ. ठीक आहे, आणि फ्रॉम हिअर टू हिअर दिस आय विल सिलेक्ट. ठीक आहे, कॉमा आणि इन्व्हर्टेड कॉमाज मध्ये ह्याच्यामधले किती येस आहे. एंटर. तर हे आपल्याला दाखवते किती येस आहेत. 3 आर येस. सिमिलरली इफ यू वॉन्ट टू काउंट नो तर तुम्ही काय फंक्शन टाकणार, इज इक्वल टू COUNT
बोला. COUNT काउंट इफ पुन्हा ब्रॅकेट मध्ये आणि मग मी काय दिसतं का रे तुम्हाला? आणि मी सिलेक्ट करणार इथपर्यंत कॉमा आणि मी इन्व्हर्टेड कॉमास मध्ये टाकेल नो. एंटर. म्हणजे 3R येस अँड 3R नो. त्या बेसिसवर जर मला मी चार्ट्स बनवू शकते, पाय चार्ट बनवू शकते, सगळं काही बनवू शकते की हाऊ मच वेअर आय हॅव स्पेंड अँड ऑल. सपोज जर हा अमाऊंट मला स्पेंड करायचं बघायचं की मी कुठं कुठं स्पेंड केलं. सो व्हॉट आय विल डू इज आय विल सिलेक्ट दिस amount and merchant, how much amount I've spent to which merchant. I'll select this आणि मग मी जाणार इन्सर्ट मध्ये. इन्सर्ट मध्ये गेल्यानंतर कुठे जाऊ मी? मध्ये जाते. येस, इन्सर्ट कॉलम और बार चार्ट. सो लेट मी गो दिस. या काहीच नाही घेतला. किंवा हे घेऊ का? येत नाहीये. 3D this or this or let me go for pi. जर मी असं घेतलं तर ते क्लिअरली सांगते की किती हो आणि किती नव्हते. तर याच्यामध्ये 3 येस आहे आणि 3 नो आहे. तर इट विल शो यू अ व्हेरी टिपिकल की याच्यात इतके फ्रॉड्युलंट ट्रान्झॅक्शन आहेत आणि इतके फ्रॉड्युलंट नाही आहेत. ठीक आहे. सिमिलरली मला कळत नाहीये हे असं इथं का होतं. आपण पुन्हा एकदा बघूया की बार चार्ट मध्ये तर यायला हवं. चालेल. So this is what happens is when you create a dashboard, easy for you to take decisions based on this, right? आता जर आपण याच्यात बघितले वडोदरा किती आहेत. सो हाऊ मेनी ट्रान्झॅक्शन्स आर बीन डन फ्रॉम वडोदरा. वडोदराचे किती आहेत? वडोदराचे किती आहेत? काउंट करा बरं. 1 2 3 4. So Vadodara is 4 and Dubai transactions are 2. So we'll see Dubai transactions are 2. This we have to put it down in the form of thing. तर आपण सिलेक्ट करू, इन्सर्ट मध्ये जाऊ आणि मग आपल्याला हे दाखव की दुबईमध्ये इतके ट्रान्झॅक्शन झाले. whereas your regular transactions are majorly done in Vadodara. And these are the 1 or 2 transactions which are not in your what do you call, not very regularly done. तर याला म्हणतात डॅशबोर्ड. आता काय की मॅनेजर्स डू नॉट हॅव दिस मच टाइम टू लुक एट द रिपोर्ट्स, each and every report. So they rely much on the dashboards. Visualization helps them to take quick decisions, right? तर ही एक ऍक्टिव्हिटी होती. गोइंग बॅक टू वेअर वी वर, या वी वर हिअर ऍट एक्सेल डॅशबोर्ड फॉर फ्रॉड डिटेक्शन. बघितली आपण किती होती त्याची काढून, बडोदावरनं किती, दुबईवरनं. सो इट हेल्प्स इन इझी डिसिजन मेकिंग. तुम्ही त्याच्यातनं हाय रिस्क ट्रान्झॅक्शन कोणचे कोणचे आहेत ते तुम्हाला कळू शकतं. ठीक आहे. कलर कोडिंग होते त्याच्यामध्ये जर तुम्हाला हवी आहे तर. फ्रॉड काउंट बाय डेट होतं. बऱ्याचशा गोष्टी अशा होतात त्याच्यामध्ये. ठीक आहे. मग को पायलट जसं आपण बघितलं की हाऊ मेनी ऑफ यू यूज जीपीटीज? वी ऑल यूज जीपीटीज, राईट?
So one of them is Copilot. So what is the advantage of using this Copilot Studio? So you don't have to put any coding, no formulas. Excel we had put so many formulas. You just तुम्ही फक्त तुमचा टेबल टाका तिथं आणि ते इमिजिएटली तुम्हाला फटाफट फटाफट सगळे रिप्लाय देईल. सो दिस इज दी एडव्हान्टेज आपण कोपायलट यूज केल्याने म्हणजे हे सगळे ऍडव्हान्टेजेस आहेत. चॅटबॉटमुळे मी तुला म्हटलं ना, आन्सर अकाउंट क्वेरीज, ट्रान्झॅक्शन्स तुमची एक्सप्लेन करेल. जर इफ यू पुट युअर एंटायर जे काय अमाऊंट स्पेंड केलेलं आहे, इफ यू पुट दॅट होल थिंग into your what do you call Microsoft Copilot, and you will ask that where do I spend my maximum money on? So then you will realize की माझा maximum money मी कुठं spend करते. Maybe on food मी maximum spend करते, नाही तर I'm buying something from a particular shop. So I will come to know, it will do my data analysis, and I'll come to know that my माझा जो मेजर पैसा आहे तो कुठं माझ्या एका पर्टिक्युलर ठिकाणी जात आहे. तर जर मला कट डाऊन करायचं असेल माझे कॉस्ट, आय कॅन इमिजिएटली डू इट, राईट. आणि अकॉर्डिंगली ते गाईड पण करतं कस्टमर्सला. डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. ठीक आहे. आता डिसिजन मेकिंग इज नो मोर बेस्ड ऑन, जुन्या काळात काय असायचं, आपल्याला जर कर्ज पाहिजे तर आपण कोणाकडे जायचो? गाव पाटील, माहित आहे गाव पाटील? So we used to go to that Patil asking for money, right? So त्यांचं डिसिजन वेदर आपल्याला लोन द्यायचं की नाही द्यायचा, दॅट वॉज हायली बेस्ड ऑन कास्ट, क्रीड, कलर, एथनिसिटी, किती सगळ्या गोष्टी होत्या त्याच्यामध्ये. ठीक आहे. बट AI, if you have AI into your decision making, AI will not consider any of these things. AI काय कन्सिडर करेल? AI कन्सिडर करेल तुमचं अमाऊंट, व्हॉट मनी यू हॅव, आणि त्याच्या बेसिसवर इट विल इमिजिएट डिसिजन देईल की अप्रूव्ह ऑर नॉट अप्रूव्ह. जर तुमचं अमाऊंट यू आर अर्निंग 20,000 अँड पीपल हु आर डिपेंडेंट ऑन यू आर, लेट अस अज्युम की 4 लोक 5 लोक तुझ्यावर डिपेंडेंट आहे, तुझी सॅलरी 20,000 रुपयेच आहे, immediately it will say that not approved, right? Or your तुमची सॅलरी आहे 1 लाख 1.5 लाख, नंबर ऑफ डिपेंडेंट पीपल 2च आहेत, प्रिव्हियस हिस्ट्री ऑफ पेइंग ऑल द लोन्स चांगलं आहे, सिबिल स्कोर इज गुड, इमिजिएटली इट विल से गिव्ह द लोन, राईट? सो हे सगळं आहे याच्यामध्ये. ठीक आहे. एक शॉर्ट मध्ये आपण हे सगळं बघितलं, राईट. आता याच्या पलीकडे मी काही प्रश्न आहेत जे तुम्हाला विचारेल आणि तुम्हाला त्यांचं उत्तर द्यायचं. तर आपण या समरीत म्हणजे काय काय बघितलं आपण? AI इम्प्रूव्ह फ्रॉड डिटेक्शन अॅक्युरसी. हे अग्री करता की नाही तुम्ही? AI पटकन फ्रॉड डिटेक्ट करतं की नाही एज कम्पेअर टू ह्युमन्स? येस ऑर नो? मुलांना उत्तर द्या, चॅट मध्ये उत्तर द्या, अनम्यूट करून द्या, कसंही द्या. Are you people there? Yes. Okay, okay, okay. Okay, great. ठीक आहे. आणि एक्सेल इज पॉवरफुल फॉर फिनान्शियल अनालिसिस. तुम्ही लोकांनी पॉवर बीआयचं नाव ऐकलंय का? यू नो पॉवर बीआय, राईट? तर पॉवर बीआय इज ऑल्सो लाईक एक्सेल, मोर पॉवरफुल देन एक्सेल. बट करंटली आपण जे आज बघितलं ते आपण एक्सेल बघितलं, राईट? डॅशबोर्ड सिम्प्लिफाईज डिसिजन मेकिंग. मी ना एक माझं स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्स सांगते. एकदा काय झालं, आमचे केमिस्ट्रीचे क्लास असायचे, म्हणजे शाळेत होते मी तेव्हा. तर तेव्हा काय व्हायचं की माझे केमिस्ट्रीचे सर यायचे आणि ते ना टेट्राहायड्रल स्ट्रक्चर समजवायचे. की टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असं असते, तुम्हाला तर माहिती आहे ना, नायट्रोजन बॉन्ड, ऑक्सिजन बॉन्ड, हे सगळे एवढे सगळे सांगायचे. मला टेट्राहायड्रल स्ट्रक्चर कधी कळालंच नाही रे. एक दिवस काय झाले, सर माझ्या क्लासमध्ये, हल्ली तर तुम्हाला कसं हे सगळं आहे त्यामुळे तुम्हाला समजतं व्हिज्युअल. आमच्या वेळेस ना सर असे घेऊन आले होते ब्लॅक अँड व्हाईट बॉल्स विथ व्हाईट अँड ब्लॅक स्टिक्स, आणि त्यांनी सगळं जॉईन केलं समोर आणि मग सांगितलं की हे बघा असं एक टेट्राहायड्रल स्ट्रक्चर असतं. तो दिवस आहे आणि आजचा दिवस आहे ते माझ्या अगदी लक्षात आहे. वाय? बिकॉज व्हिज्युअल्स आर ऑलवेज more powerful and remembered long as compared to audio.
ओके. तर त्यामुळं आता तेच डॅशबोर्डमध्ये की आपल्याला इमिजिएट कळतं. आता हा फुल डेटा बघण्यापेक्षा जर मी फक्त हे बघितलं, तर मला कळतं की माझे मॅक्सिमम ट्रान्झॅक्शन्स बडोद्यामध्ये आहेत आणि माझ्या कमी ट्रान्झॅक्शन्स दुबईमध्ये आहेत. अगदी सिंपल. ठीक आहे. लेट अस कीप इट व्हेरी, व्हेरी, व्हेरी सिंपल. राईट. मग त्याच्यानंतर चॅटबॉट एन्हान्सेस कस्टमर सपोर्ट. ह्याला अग्री करता की नाही तुम्ही? व्हॉट हॅपन्स की चॅटबॉट म्हणजे इनिशियली पहिले काय व्हायचं? बँकेत जा, टॉक टू दॅट पर्सन, देन दॅट पर्सन विल रिझॉल्व्ह इट. लॉंग क्यूज असायच्या. ह्या सगळं असायचं. आता इफ यू वॉन्ट टू आस्क एनिथिंग क्विकली तुम्ही कोणाला विचारता? चॅटबॉटला विचारता. चॅटबॉट तुम्हाला लगेच त्याचं समाधान देतं. And we are happy and satisfied with it, right? So chatbot is really, um, it is like a boon to us. It enhances customer support and data driven decision, reduces financial risk. है ना? Financial risk जे तुमचं असते लॉस होण्याचं, it saves you from that risk. तर डेटा मायनिंग मध्ये ना एक खूप छान एक्झाम्पल आहे, दॅट इज मार्केट बास्केट एनालिसिस. कोणी ऐकलं हे मार्केट बास्केट एनालिसिस काय असतं? त्याच्यामध्ये काय असतं की तुम्ही जर सुपर मार्केटला गेले तर तुम्ही काय घेऊन जाता? बास्केट घेऊन जाता आपल्या बरोबर. ठीक आहे. मग तुम्ही बास्केटमध्ये कुठल्या कुठल्या वस्तू टाकता त्याचं ते एनालिसिस करतं. मग ते अॅनलाइज असं करतं की जो माणूस मिल्क घेतो तो माणूस ब्रेड पण घेतो आणि बटर पण घेतो. मग हे त्यांनी बघितलं की सगळ्या याच्यात कॉमन आहे. जो माणूस जो ब्रेड घेईल तो बटर घेतो, जॅम घेतो. म्हणजे असं असोसिएशन आहे, काहीतरी एक स्ट्रॉंग असोसिएशन आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे. तर त्यांनी बघितलं की असोसिएशन कशामध्ये आहे? मिल्क, ब्रेड, बटर, जॅम या 4 गोष्टींमध्ये असोसिएशन आहे. तर यू हॅव एन्हान्स्ड युअर डिसिजन मेकिंग. तुम्ही काय करता? जिथं दूध ठेवता तिथंच ब्रेड ठेवता, तिथंच जॅम ठेवता, तिथंच बटर ठेवता. म्हणजे कोणी विसरणार नाही. ते फटाफट उचलतात. ठीक आहे. दिस इज डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. इट कॅन बी यूज द अदर वे राउंड ऑल्सो. याला अदर वे राउंड कसं करणार तुम्ही? आता तुम्ही बघाल की लोक तर दूध, ब्रेड, जॅम सगळं घेऊन जातात. ठीक आहे. याचा सेल खूप आहे तुमच्याकडे. पण तुम्ही बघाल की फॉर एक्झाम्पल ब्रूम, झाडू असतो ना आपल्या घरात झाडू मारतो आपण. त्याची सेल खूप कमी आहे. खूपच कमी आहे तुमच्या सुपर मार्केटमध्ये. तर तुम्ही व्हॉट यू विल डू? यू विल टेक अ डेटा ड्रिव्हन डिसिजन. तुम्ही म्हणाल की यु नो पीपल दोज हू आर बाईंग, जी लोक ब्रेड, दूध, जॅम, बटर हे लोक जे घेत आहेत, सर इफ यू बाय द ब्रूम, जर तुम्ही आमच्याकडनं झाडू विकत घेतला तर तुम्हाला 25% डिस्काउंट. तर व्हॉट हॅपन्स? 25% डिस्काउंट म्हणजे काय झालं? सो इट इज गुड. सो यू विल फील की मी तर ऑलरेडी ब्रेड विकत घेतला, दूध विकत घेतलं, हे सगळं विकत घेतलं. आता मी एलिजिबल आहोत डिस्काउंटसाठी. आय एम एलिजिबल फॉर द डिस्काउंट ऑफ 25%. सो इवन दो यू आर नॉट विलिंग, तरी पण तुम्ही काय करणार? तो झाडू तुम्ही बाय करणार. दिस इज डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. ठीक आहे. जी गोष्टी तुमची खपतही नव्हती, ती पण तुम्ही कसे टॅक्टफुली विकताय कस्टमरला. ठीक आहे. दिस इज ऑल बेस्ड ऑन डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. दिवाळीच्या सीझनमध्ये ठीक आहे, कोणी कितीही म्हटलं डिस्काउंट आहे, तर दिवाळीच्या सीझनमध्ये कधी डिस्काउंट नसतं. का? कारण दिवाळीला लोक इलेक्ट्रॉनिक्स तसेच विकत घेतात. तर डिस्काउंट देण्याची काय गरज आहे? पावसाळ्यात तुम्ही बघाल डिस्काउंट भरपूर असतो. पावसाळ्यात सहसा लोक निघत नाही घराच्या बाहेर. जून जुलैमध्ये काय फारसे असे सणवार जूनमध्ये नसतं ॲज सच. ठीक आहे. तर लोक ऑगस्टपासून सणवार सुरू होतात ना. तर जून जुलैमध्ये फारसं असं काही नसतं. म्हणून ते जे डिस्काउंट असतात ना, दोज आर डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. क्लिअर झालं की नाही? मला सांगा. समृद्धी, सिद्धेश, केशवनंद, वंदना कळालं की नाही? चॅट बॉक्समध्ये लिहा म्हणजे मला कळेल. तुम्हाला कळालं की नाही? आहात का रे तुम्ही की गेलात? सोनिया
हा, I understand that you are unmuting, तुम्ही unmute करता, but I am not able to hear. So what do you do is you write in the chat box so that I understand you people are still there. Sonia is written, okay. ठीक आहे, ठीक आहे. चालेल. आणि म्हणजे हे क्लिअर झालं. ठीक आहे, आता आपण जाऊया क्विज टाइम. ठीक आहे, आता क्विज फटाफट तुम्ही आन्सर्स द्यायची बरं त्याच्यामध्ये. ह्याच्यात आन्सर्स आहेत रे, बघू नका पण तुम्ही. ठीक आहे. AI in a bank mainly used for manual bookkeeping, fraud detection, printing statement, or cash handling. So you'll have to give the answers in the chat box. File. Actually, new messages are down. Okay. Yes, we are there. अरे मी बघितलंच नाही. बरं. ठीक आहे. फ्रॉड डिटेक्शन. व्हेरी गुड अभिषेक. ठीक आहे. म्हणजे AI काय आपण बुक किपिंग साठी तर यूज नाही करत. ठीक आहे. फॉर दॅट यू नॉर्मल आपलं नॉर्मल कम्प्युटर्स आर इनफ. यू डोंट नीड टू वेस्ट द पॉवर ऑफ AI. राईट. मग प्रिंटिंग साठी वी डोंट यूज AI ऑब्विसली. कॅश हँडलिंग साठी पण AI यूज नाही होत. सो मेनली इट इज यूज फॉर फ्रॉड डिटेक्शन. व्हेरी गुड. आता सेकंड बघू नका आन्सर. Which Excel feature helps identify unusual transactions visually? Conditional formatting, spell check, mail merge, page layout. तर कंडिशनल फॉर्मॅटिंग जी आपण केली ना आता, ठीक आहे, wherever COUNTIF, right? COUNTIF वाली. So answer is conditional formatting. ठीक आहे. नेक्स्ट सांगा मला याचं उत्तर. A sudden high value transaction from a new location indicates possible fraud. कोण एक्सप्लेन करेल मला? सडन हाय व्हॅल्यू हे फ्रॉड कसं असू शकतं? प्लीज राईट इन द चॅट बॉट. आय वॉन्ट यू ऑल टू राईट. व्हेरी गुड. Shumita has written very good. सी. मला एक्सप्लेन करा. यू कॅन राईट इन इंग्लिश ऑल्सो. तुम्ही टाईप करायच्यामध्ये की का असं होतं. Take your time to write here. Why do you feel कि एक sudden high value transaction leads to, or it may be considered as a possible fraud, not always a fraud, पण का possible fraud आहे? मला उत्तर हवी त्याच्यामध्ये. केशवनंद, वंदना. Number of times transaction shows within time limits like 1 hour. Very good. म्हणजे कळालं तुम्हाला. आय एम व्हेरी हॅपी दॅट यू हॅव अंडरस्टूड इट. आय एम रिअली व्हेरी ग्लॅड. So that's correct. ठीक है. So generally when we buy or whenever we buy something from a shop, it is uh, like you buy and then second transaction usually is later. So from one particular shop on like Amazon only, I'm making 4, 5, 6, 7 transactions one after another. तर हे काय माझं usual pattern नाहीये. ठीक आहे. Usually I spend 2000 every day and suddenly I'm spending very high amount which is not in my pattern. So the possible fraud म्हणून it may say. Very good. मग what is the main purpose of a finance dashboard? त्याचा मेन पर्पस काय आहे? डेटा स्टोअर करतो का? डॅशबोर्ड मध्ये डू वी स्टोअर डेटा? नो. ठीक आहे. डू वी डू कोडिंग देअर? त्याचा मेन पर्पस कोडिंग आहे का? नो. ठीक आहे. The main purpose is of course visual decision making.
right? So the answer to this is visual decision making. Why do we have dashboards का असतात? Dashboards असतात कारण का आपण decision making fast करू शकू, right? Visual gives you visual जितकं असतं ना आपल्याला खूप छान अंडरस्टँडिंग देतं. म्हणून जर तुम्ही मूवीज बघत असाल, एक्झाम्पल मी बऱ्याचदा क्लासमध्ये पण देते, की जेव्हा आपण मूवीज बघतो ना तर ते कधी सिनारिओ जसं मिलिटरी सिनारिओ वगैरे जर दाखवायचं असेल तर ते काय करतात? दे मेक दॅट सिम्युलेशन मॉडेल. They'll show like these are the mountains. ते पहाड दाखवतील, नदी दाखवतील, तुम्हाला कुठं जायचं आणि मग ते छडी घेऊन असं समजावतात. तर द व्हिज्युअल हेल्प्स यू तुम्हाला फटाफट डिसिजन घ्यायला ते फार मदत करतं. राइट? सो दॅट्स व्हिज्युअल डिसिजन मेकिंग. So dashboards help you in visual decision making. आता हे सांग. Copilot Studio is mainly used to create what? Excel sheets, AI chatbot, databases and reports. लिहा बरं याचं उत्तर आता. येस. राजा रंगास्वामी. व्हेरी गुड. समृद्धी. व्हेरी गुड समृद्धी. ठीक आहे. Which type of data is most useful for detecting fraud in banking? कस्टमर फीडबॅक मुळे तुम्हाला फ्रॉड कळतो का? नो. राईट? मार्केटिंग डेटामुळे तुम्हाला कळतं का फ्रॉड आहे? नाही. एम्प्लॉई अटेंडन्स ऑफकोर्स नॉट. बट ट्रान्झॅक्शन हिस्ट्री डेटा. ट्रान्झॅक्शन हिस्ट्रीमध्ये ते दाखवतं की मी किती स्पेंड करते. राईट? माझी फुल हिस्ट्री दाखवतं. आणि जर इट इज डेव्हिएटिंग फ्रॉम माय हिस्ट्री, जर त्याच्यात काहीतरी आगळं वेगळं होत आहे, दॅट मीन्स it helps me identify whether the transaction is fraud or not. So my transaction history data helps a lot. Next, in Excel, which tool helps summarize large financial data sets quickly? So that's a pivot table, right? What is real-time fraud detection important in finance? Why is real-time fraud detection important in finance? Sanga bara. Because it helps you from the loss. फॉर एक्झाम्पल, मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते आता. आपल्या किती सेन्सेस आहेत आपल्या बॉडीमध्ये? 5 सेन्सेस आहेत. ठीक आहे. आपण स्किननी सेन्स करू शकतो. ठीक आहे. काही लावलं, काही अणुकुचीदार असलं, टोचलं वगैरे तर आपण लगेच काढतो. डोळ्यांनी दिसते, स्मेलनी आपल्याला समजू शकतं, जिभेनी समजतं. असे हे आपले 5 सेन्सरी ऑर्गन्स आहेत. ठीक आहे. मग इमॅजिन कर जर क्विक डिसिजन मेकिंग नाही झाली. आता किती फास्ट आहे बघ. आपले न्यूरॉन्स जे असतात ना, सो युअर एआय इज ऑल्सो बेस्ड ऑन न्यूरॉन्स, राइट? त्याच्यामध्ये पण बेसिक बिल्डिंग ब्लॉक ऑफ एआय इज युअर न्यूरॉन. व्हॉट हॅपन्स इन दिस इज की आपल्या स्पाईनमध्ये पण सगळे ते असं प्रॉपर सिस्टम गेलेलं आहे. आणि जसंच आपण गरम तव्याला हात लावलं तसंच आपण हात काढतो. डिसिजन मेकिंग इज व्हेरी फास्ट. ठीक आहे. सो दिस इज एआय डिसिजन मेकिंग. नॅचरल इंटेलिजन्स किती फास्ट आहे. इमॅजिन कर आपण तव्यावर हात ठेवला की लगेच त्याचं सेन्सेशन कुठं जातं, मेसेज जातं स्पाईनला, स्पाईन गिव्स टू ब्रेन, ब्रेन लगेच त्याला उत्तर देतं की रिमूव्ह युअर हँड. अँड दिस इज सो फास्ट. येस ऑर नो? इमॅजिन करा ब्रेन आपलं स्लो झालं. तव्यावर हात ठेवला. ठेवूनच तुम्ही तव्यावर हात ठेवूनच राहा. मग ते जाईल, मग ते डिसिजन घेईल, मग म्हणेल का तोपर्यंत माझा अर्धा हात जळून गेला. राईट? तसंच फायनान्शियल ट्रान्झॅक्शनमध्ये पण होईल. जर क्विक जर क्विक डिसिजन मेकिंग घेतली नाही, तर माझा सगळा अकाउंट काय होऊन जाईल? खाली होऊन जाईल. राइट? माय ऑल अकाउंट इट विल कम डाउन टू 0 and then it will take a decision, oh, it was a fraud. It is of no use. Right? Which of the following is an example of data-driven decision making? Blocking a transaction based on gut feeling. गट फिलिंग म्हणजे फक्त मला वाटतं की असं होईल. वाटण्यावर काही होत नाही ना. लोकं तर काय म्हणत होते? काय म्हणत होते रे? की हे सगळं वर्ल्ड एंड होणार आहे. कधी एंड होणार आहे? 2026 आहे ना, 2025 ला म्हणत होते. होते की नाही? राइट? वी यूज्ड टू से दॅट द होल वर्ल्ड विल कम टू एन एंड. राइट? पण तसं झालं का? तसं नाही झालं.
It was a gut feeling. Gut feeling वर तर we cannot take decisions, right? We cannot take decisions based on gut feeling, right? So blocking transaction based on gut feeling is wrong, right? Mug ignoring unusual activity, right? Or blocking a transaction based on abnormal data patterns. This makes sense. आपले जे डेटा पॅटर्न्स आहेत जेव्हा ते एबनॉर्मल होतात, राईट? सो दिस इज वेअर वी टेक डेटा ड्रिव्हन, आय मीन दिस इज एन एक्झाम्पल ऑफ डेटा ड्रिव्हन डिसिजन मेकिंग. आस्किंग कुलिक फॉर ऍडवाइस, ऑफकोर्स आपण तसं नाही करत. आणि लास्ट आहे अटेन्शन टू डिटेल इन financial data helps mainly to increase typing speed, design better logos, reduce software cost, or avoid missing fraud indicators. Right? Now, this answer may even be wrong. You tell me what is the correct answer to this. Attention to detail in financial data helps mainly to, जर डिटेल मध्ये तुम्ही financial data analyze केला खूप डिटेल मध्ये, तर इट विल हेल्प यू फॉर व्हॉट? फिनान्शियल डेटा अनालाइज केला तर तू लोगोज बनवशील छान? नाही. तर तुमची टायपिंग स्पीड फास्ट होईल? नाही. ठीक आहे. तुम्ही सॉफ्टवेअरचं कॉस्ट रिड्यूस करा जर डिटेलमध्ये तुम्ही अनालाइज केलं तर. फिनान्शियल डेटा नाही. जर डिटेलमध्ये तुम्ही अनालाइज केला फिनान्शियल डेटा तर काय होईल? यू विल अवॉइड मिसिंग फ्रॉड इंडिकेटर्स. राईट? दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट? आणि हे काही रेफरन्सेस घेतलेले आहेत. याच्या पलीकडे देर आर सर्टन असाइनमेंट्स, राईट? मी ते असाइनमेंट्स तुम्हाला इथं अपलोड करते आणि मला सांगा तुम्ही असाइनमेंट्स मला कधी सबमिट कराल. जस्ट अपलोड द असाइनमेंट्स ओव्हर हियर. 1 second. And it's taking so much of time. But I hope you have understood, you got something or the other out of it. Fraud detection, fraud transaction मध्ये तुम्हाला काहीतरी याच्यातनं कळालं, right? You at least had some knowledge about it, right? तर एक शॉर्ट मध्ये जर तुम्हाला काही म्हणायचं असलं, काही बोलायचं असलं तर तुम्ही, किंवा प्रश्न विचारायचा असला तर तुम्ही इथं मला चॅटमध्ये विचारा. म्हणजे आपण वी कॅन हॅव एन इंटरॅक्टिव्ह. बाय दॅट टाइम I will send the assignments. Whatever doubts you have, you can put it down over here. If you can, जर तुम्ही अनम्यूट मॅडम करून बोलत हा बोल ना. मॅडम केशवानंद बोलतोय. बोल ना केशव. मॅडम मला एक क्वेरी होती की बोल ना. AI हे किंवा को पायलट हे डिजिटल अरेस्ट मध्ये काय त्याची हेल्प होऊ शकते आपल्याला, मीन्स सोसायटीला काय हेल्प होऊ शकेल? हो ना. आता डिजिटल अरेस्ट मध्ये तर कसं आपण एखादा हे सांगू शकतो, काय म्हणतात त्याला. आता मी तुला माझं एक पर्सनल एक्झाम्पल सांगते बरं का. डिजिटल अरेस्ट ऍज सच तर नाही, पण आयडेंटिफाय करण्यामध्ये की ते फ्रॉड आहे की नाही त्याचं एक एक्झाम्पल देते, मग आपण डिजिटल अरेस्टला पण येऊ. मला ना एक मेल आला होता आणि मेल होता माझ्या बॉसच्या नावाने, हे मी सांगितलंही होतं क्लासमध्ये. आणि तो दिवाळीच्या वेळेला त्याचा मेल आला होता आणि त्यांनी मला म्हटलं होतं की माझ्या कंपनीचा बॉस त्याच्या नावाने मेल आला आणि त्यांनी मला म्हटलं की तुम्ही अमेझॉनवरनं एक 20 कुपन विकत घ्या तुम्ही आणि मला द्या, मी लगेच तुम्हाला तो परत करतो. तर मला तर असं झालं की बापरे, माझा बॉस म्हणतो तर मला तर करावंच लागेल. तर मी लिटरली म्हणजे हे करत होते की विकत घेत होते एवढ्या याने. पण नंतर मला असं वाटलं की चल बाबा मी एकदा बघते की मी या मेलला रिप्लाय कसं करू की हो सर मी विकत घेते आणि कितीपर्यंतचे विकत घ्यायचे. तर मी काय केलं की त्याचा स्क्रीनशॉट घेतला आणि कोपायलटवर टाकलं. जसं मी कोपायलटवर टाकलं, मी म्हटलं की मला याचा रिप्लाय दे तू व्यवस्थित ड्राफ्ट करून आणि मला विचार आणि त्यांना विचार की मी कितीपर्यंतचे कुपन विकत घेऊ असं. तर तिथं खाली मला लिहून आलं की बिफोर गोइंग फॉर दिस आय सस्पेक्ट व्हेरी स्ट्रॉंगली दॅट दिस इज अ फ्रॉड मेल. प्लीज आस्क युअर whosoever इज दिस पर्सन, यू कन्फर्म बिफोर बाईंग. तर मी काय केलं की लिटरली मी बघितलं आणि सरांना म्हटलं सर तुम्हाला असं असं तुम्ही मला मेल टाकला का? तर त्यांनी चक्क नाही म्हणून सांगितलं आणि ते म्हणाले असं कितीतरी लोकांबरोबर झालेलं आहे. राईट? सो ते इमिजिएटली सांगतं आपल्याला
वेदर म्हणजे ते फ्रॉड्युलेंट आहे की नाहीये, हा म्हणजे इट विल आस्क की तुम्ही कन्फर्म करा असं म्हणून. हा सिमिलरली आता तू बघ म्हणजे हे बरोड्याच्या स्कूल्समध्ये किंवा अहमदाबादच्या स्कूल्समध्ये एक हॉक्स मेल आला होता. तुम्हाला माहितीच असेल की एक मेल आला होता. इफ एट ऑल यू आर फ्रॉम दिस बॅक, तुम्ही ह्या बॅकग्राऊंडचे आहात का हॅलो. केशवनंद? येस येस हा, मॅडम. तुम्ही या बॅकग्राऊंडचे आहात का? सायबर सिक्युरिटी हा, नाही, म्हणजे मी कम्प्युटरमध्येच आहे. हा बरं बरं. हा बरं, हरकत नाही ना. जस्ट तर हा त्याच्यामध्ये काय झालं होतं मध्यंतरी, बरोडा आणि अहमदाबादला 1-2 दिवसापूर्वी एक मेल आला होता सगळ्या शाळांमध्ये की आम्ही बॉम्ब ब्लास्ट ओके. करूयात म्हणून. तर काय झालं, एवढी पॅनिक झाली सगळीकडे, सगळे मुलांना वगैरे घरी, आम्ही पण पळालो शाळेतनं, मुलांना घेऊन घरी आलो वगैरे असं. हा हा मग नंतर जो तो मेल आला होता ना, तर तो तर मग तुम्हाला माहिती आहे, सगळे स्क्रीनशॉट घेऊन हल्ली सगळे येस इकडे येस तिकडं येस. सगळीकडे सर्क्युलेट होतं. मग तो नाही घेऊन पण मग मी, हा हा, मला एक बोल ना विचारायचं बोल. मॅडम, की हा, पर्टिक्युलर लोक किंवा पर्टिक्युलर ते डिजिटल अरेस्टचं काय बरेच मी ऐकलं होतं. तर हे हा. एक्झॅक्टली एआय आपल्याला काय हेल्प करू शकेल असं माझं व्यक्तिगत काय म्हणजे एक हे क्वेश्चन बघा, होता. आपण जास्तीत जास्त तर काय करू शकतो की त्या मेलचा स्क्रीनशॉट काढून टाकू शकतो. मग त्यांना येस. विचारू शकतो की हे काय वाटतं तुम्हाला, याच्या मागचे इंटेन्शन्स काय असतील. खरंच आता ते काय करतात, त्याच्याकडे भरपूर डेटा असतो. ठीक हो. आहे, तर डेटामधनं ते आयडेंटिफाय करून, आता हे तर मेल आहे, इट वर्क्स ऑन NLP, नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग. ठीक आहे, येस तर येस. मेलचे वर्ड्स जे आहेत त्याच्यामधनं ते सेंटिमेंट अनालाइज करेल, त्याच्यामधनं ते समरी काढेल. ठीक आहे, पण हे आयडेंटिफाय करायला की तो मेल कुठनं आला किंवा डिजिटल हा अरेस्ट करा, त्याच्यासाठी आपल्याला आयपी ऍड्रेस वगैरे असणं फार हा फाइंड महत्वाचं आउट आहे. करावा लागतो तो आयपी हा, ऍड्रेस. त- हा तर ते तो मेल जो स्क्रीनशॉट तुम्ही टाकाल, त्याच्यामुळे डायरेक्ट हेल्प नाही होणार. म्हणजे हा ते ट्रॅक तेच. नाही करू शकेल ट्रॅक की नाही करू कुठनं आलं. शकणार. हा, ते येस नाही येस करू येस. शकणार. पण डेफिनेटली तुम्ही जे वर्ड्स लिहिता, जसे लिहिता, त्याच्यावरनं काहीतरी ते सेंटिमेंट्स अनालाइज करून इट हा विल गिव्ह यू समथिंग ऑर दी अदर. पण जे ओके. उत्तर राहील ते NLP बेस्ड राहील. कारण हा का मेल हा नॅचरल अल्टिमेटली, लँग्वेज. हा, म्हणजे तो तर नॅचरल लँग्वेज मध्येच लिहिलेला राहतो. तर हा त्याच्यामध्ये काय झालं, तो मेल तर आता मी दाखवणार नाही तुम्हाला इथं, कारण की इट इज हा नॉट गुड टू पर्क्युलेट ऑल दॅट. पण ते काय करतं की ते बघून सांगितलं की जसं वी हॅव केप्ट अ बॉम्ब, तर त्याला पण त्यांनी बूम असं म्हणून म्हटलं, म्हणजे असा धमाका होईल. तर त्यांनी हा त्याच्यात अनालाइज करून मला सांगितलं को पायलटनी की दिस इज अ व्हेरी टिपिकल लँग्वेज ऑफ हॉक्समेल. ठीक आहे, आणि त्याचे इंटेन्शन्स पण आयडेंटिफाय करून सांगितले की लिहिणाऱ्या माणसाचे मनात काय इंटेन्शन्स होते ते लिहिताना. सो करेक्ट. म्हणजे हे खूप जवळपर्यंत येतं. पण अल्टिमेटली ते कुठून आलं, काय आलं, तेवढं जोपर्यंत, सी, इट इज बेसिकली हाऊ मच इनपुट यू आर गिव्हिंग. म्हणून एक टर्म आहे आपल्याकडे, गिगो. ठीक आहे, की गार्बेज इन गार्बेज आउट. तुम्ही जर येस. त्याला गार्बेज इनपुट दिली तर तो गार्बेजच आउटपुट देईल, है ना. करेक्ट. तर जो तुमच्या इनपुटवर डिपेंड करतं की तुम्ही त्याला किती काय द्याल. जर तुम्ही त्याला आयपी ऍड्रेस दिला आणि म्हटलं की को पायलटले का ट्रेस कर हा कुठून आला, तर तो हा मग तुम्हाला खूप डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देऊ शकतो. सो हा हा इट डिपेंड्स अपॉन व्हॉट इनपुट्स यू आर गिव्हिंग, मी असं म्हणेन, है ना. ओके, उर्वशी म्हणते हाऊ कॅन AI डिटेक्ट अ फ्रॅट सो प्रिसाइसली. AI कॅन डिटेक्ट, सो उर्वशी, आय होप तुझं मी उत्तर दिलं केशवनंद थोड्याफार प्रमाणात. येस येस. हा, येस हो मॅडम. ना. थँक्यू हा. मॅडम. येस चालेल. येस येस. मग उर्वशी सेइंग की हाऊ कॅन AI डिटेक्ट द फ्रॉड. हा, उर्वशी, AI कॅन डिटेक्ट फ्रॉड सो अॅक्युरेटली, कारण का AI कडे हिस्टॉरिकल डेटा असतो. ठीक आहे, इट इज अ लॉट ऑफ हिस्टॉरिकल डेटा. इट अनालाइजेस युअर ट्रान्झॅक्शन, युअर बिहेवियर, की तुम्ही आतापर्यंत कसं बिहेव करत होता, तुमचं स्पेंडिंग पॅटर्न काय आहे. जर माझी सॅलरी 50,000 आहे, तर मी 50,000च्या आतच स्पेंड करेन. ठीक आहे, सडनली माझं स्पेंडिंग पॅटर्न इन्क्रीज होतं, राईट. सो AI आयडेंटिफाईज दॅट पॅटर्न. ठीक आहे, आउटलायर. ठीक आहे, जसं आउटलायरचं एक एक्झाम्पल देते मी, की मी नेहमी एक्झाम्पल घेते की सगळ्यांची सॅलरी, जर मुंबईमध्ये राहणाऱ्या सगळ्या लोकांची सॅलरी जर आपण बघितली, तर अंबानीज इन्कम विल बी अन आउटलायर बिकॉज इट इज आउट ऑफ एव्हरीथिंग. वी ऑल earn on an average person, normal average person from Mumbai earns up to 10,000 to whatever, 4 lakh, 5 lakh, 10 lakh. इतकंच राहील. It would not be more than that. But if we consider Ambani into it, it will become an
outlier, right? So AI identifies outlier, and because of identifying outlier, ते सांगतं की this is a fraudulent transaction. कळालं उर्वशी? शुमिता सेज मॅम, जर डेटा रॉंग किंवा अपूर्ण असेल तर डिसिजन पण रॉंग होऊ शकतं का? बिलकुल शुमिता, अगदी बरोबर बोललीस तू. बघ, म्हणूनच मी म्हटलं ना, गिगो, गार्बेज इन गार्बेज आउट. जर डेटा तुम्ही रॉंग टाकला बेटा तर तुमचं आउटपुट पण रॉंगच येईल. सो इट इज व्हेरी एसेन्शियल दॅट व्हॉट डेटा यू प्रोव्हाइड. ट्रेनिंग जर तुमची अॅक्युरेट असेल तर तुमचं आउटपुट पण अॅक्युरेट येईल. पण ट्रेनिंगच तुम्ही जर गार्बेज डेटावर केली तो इट इज गिगो कॉन्सेप्ट, गार्बेज इन गार्बेज आउट. ठीक आहे. सो उर्वशी हॅज क्लिअर्ड. सोनिया, स्ट्रॉंग असोसिएशन कसा डिसाइड होतो, ते कसं कॅल्क्युलेट कर? अगं स्ट्रॉंग असोसिएशन म्हणजे काय की सपोज तुमच्या बास्केटमध्ये कितीदा एका माणसानी ब्रेड आणि बटर विकत घेतले, तुमचे 10 ट्रान्झॅक्शन्स आहेत. 10 ट्रान्झॅक्शन मध्ये जर 6 लोकांनी ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर टुगेदर घेतलं, so then you say there is a strong relation between bread and butter. ते स्ट्रॉंग असोसिएशन आहे. ठीक आहे. आणि वीक असोसिएशन मध्ये पीपल हु बाय ब्रेड अँड बटर डू नॉट बाय ब्रूम, ते झाडू बायच नाही करत. तर देर इज अ वीक असोसिएशन. ठीक आहे. तर स्ट्रॉंग असोसिएशन इज टू थिंग्स विच यू बाय. हे डेटा मायनिंगच्या अंडर येतं. ठीक आहे. सो दॅट इज हाऊ स्ट्रॉंग असोसिएशन्स वर्क. आय होप मी रिप्लाय केलं सोनिया. ठीक आहे. हो मॅम, कळालं. थँक्यू मॅम. अजून कोणाला काही प्रश्न आहेत का? नसतील तर आपला वेळही झालेला आहे, आपण कन्क्लूड करू. अजून काही प्रश्न घ्यायचे असतील तर आपण तेही घेऊ. अजून मी एक असंच जाण्यापूर्वी एक मस्त सांगते बघा, AI कुठपर्यंत जाऊ शकतो आणि जेन AI कुठपर्यंत जाऊ शकतो. एक मस्त साईट दाखवते तुम्हाला. आणि पुन्हा कधी वेळ मिळाला ना तर आपण काय म्हणतात त्याला, असं जेन AIचं काहीतरी जनरेट करूनही बघूया. याला मी जस्ट खाली करते, एक लास्ट दाखवते मी की AI इज बिकम सो वंडरफुल. आणि याच्यानंतर तर एजंटिक AI येणार आहे. मी म्हणते ना, एजंटिक AI म्हणजे काय? does not exist. People who person does not exist. Now these people actually do not exist. But look at the detailing AI has made. किती छान बनवलं त्यांनी डिटेलिंग. You just don't feel that this person is not real. Symmetry in eyes and all, right? So you see, this is about Gen AI. We are moving ahead, but these people really do not exist. So you do find म्हणजे स्किन, हेअर्स, there's such a lot of detailing. किती डिटेलिंग आहे याच्यामध्ये. ठीक आहे. एक एक strand of hairs, if you see, they are so natural. Look at the baby hairs coming out and all, right? So this is, and एक शॉर्ट मध्ये मी एजंटिक AI बद्दल सांगते. एजंटिक AI इज, आतापर्यंत आपण काय करतो, वी टॉक्ट अबाउट जेन AI, वी टॉक्ट अबाउट फ्रॉड डिटेक्शन, नॉर्मल AI, मशीन लर्निंग, आपण डेटा मायनिंग बद्दल पण बोललो. एजंटिक AI शॉर्ट मध्ये मी सांगते. त्याच्यामध्ये काय असतात, सपोज आय वॉन्ट टू बुक अ तिकीट, तर मी काय करणार, तिथं जाणार आणि म्हणणार की बुक माय तिकीट .com ठीक आहे. आणि इट विल तिकीट गो ऍक्च्युअली बुक द तिकीट फॉर मी. सपोज आय वॉन्ट, जर मला कॅब बुक करायची असेल तर मला आता त्या ऍपवर जावं लागतं कॅबच्या, आणि त्याच्यामध्ये जाऊन मग मला बुक करावं लागतं. ठीक आहे ना. पण याच्यामध्ये काय होईल, मी फक्त असं म्हटलं तरी ते जाऊन माझ्यासाठी इट विल बुक अ तिकीट फॉर मी. So that's how agentic AI will be working, and you will have agents for you everywhere and they'll do the work for you. ते तुमच्यासाठी काम करतील. जर आपल्याला पुन्हा वेळ मिळाला तर आपण नक्की 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 याच्यावर बोलूया. ठीक आहे. फीचर्स इन फ्रॉड डिटेक्शन, रिपीट टास्क थ्रू ऑटोमेशन. हा, करेक्ट, राईट. सो याच्यात तुला काय म्हणायचं मला कळलं नाही केशवानंद, पण अभिषेक, फीचर्स इन फ्रॉड डिटेक्शनचे मॅडम, फीचर्स काय काय आहे? हा बोल ना. हॅलो मॅडम. हा बोल ना, बोल ना केशव. हा, रिपीटेड म्हणजे जे आपण आता रिपीटेड टास्क करतो ते थ्रू हा, AI एजंट थ्रू आपण ऑटोमेशन करतो, त्याला आपण असं एजंट म्हणू शकेल असं वाटतं मला. हो, म्हणजे आपण कसं आता आपल्याला
पासबुक काढायचं असेल, पासबुकच म्हटलं, पासपोर्ट हा काढायचं असेल तर आपण एजंटला म्हणतो, तो सगळं करून देतो, आपल्याला हेडेक नाहीये. येस तसंच येस. हे एजंट्स करतील. म्हणजे तुम्ही एकदा म्हटलं की मला इथून, जसं मला मुंबईला जायचं इथनं, तर मी हा म्हणेल की माझं तिकीट बुक कर. तर एजंट काय करेल, अॅनलाइज करेल, मी कुठलं तिकीट बुक करते, जसं तू म्हणाला बरोबर, तो हा माझं प्रिव्हियस हिस्ट्री अॅनलाइज करेल की मी बरोबर. नेहमी 3AC मध्येच कोणत्या ट्रॅव्हल करते. कोणत्या हा तर टूर्स ट्रॅव्हल मध्ये तुम्ही करता ते म्हणजे कोणत्या गाडीने जाता, कोणत्या वेळेमध्ये जाता, हे सगळं अनालाइज करेल तो AI. एक्झॅक्टली. अरे वा वा, करेक्ट. माझ्या लेक्चरचं सार्थक झालं रे. आणि मग तो छान फाइंड छान आउट छान. करेल की एक्झॅक्ट तुम्हाला फ्रुटफुल रिझल्ट तो देईल की हा एक्झॅक्ट या व्यक्तीला आपल्याला इथं त्याला काहीतरी आउटपुट चांगलं द्यावं म्हणून तो तुम्हाला सुचवेल, तो सजेस्ट करेल. एक्झॅक्टली हा. सुचवेल आणि पुढे काही करायची पण गरज नाही, साईटवर जाण्याची काही नाही. तो फक्त म्हणेल एवढं तिकीट या टायमाला रेडी आहात तुम्ही, मी येस. बुक करू. बुक करेल आणि आपल्या मेलवर तिकीट येऊन पण जाईल. व्हेरी येस. गुड, व्हेरी थँक्यू. नाईस. थँक्यू मॅडम. अजून कोणाला काय विचारायचं नसेल तर आपण आपला सेशन इथं एंड करूया. चालेल सगळे? ओके मॅडम. थँक्यू मॅडम. अरे थँक्यू केशव, थँक्यू सो मच. Thank you everyone for joining the session. Thank you very much. Bye. Bye. Bye everyone. I'll close it.